हाय मैत्रिणींनो, रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण करणार आहे कुकरमध्ये रवा केक आणि झटपट होणार केक आहे आणि कमी साहित्यात आणि एकदम त्याच्यासाठी आपण अंड न वापरता हा केक करणार आहे। घरच्या साहित्यात झटपट होणारा आणि 100% बेकरीसारखा होणारा रवा केक आहे। अय्यंगार बेकरीमध्ये मिळतो तसाच मऊ लुसलुशीत जाळीदार असा हा तो आणि एकदम झटपट होतो। ज्यांच्याकडे ओव्हन नसेल तर त्यांना कुकरमध्ये हा झटपट होणारा केक आहे। आता आपण त्या रवा केकसाठी लागणारं साहित्य बघूया। तर घरी आपला रवा असतोच। रवा, दही, आपण 1 वाटी रवा घेतलाय, अर्धी वाटी दही घेतले आणि 1 वाटी दूध घेतले, अर्धी वाटी साखर घेतले आणि आपण हे ड्रायफ्रूट्स घेतले, काजू, पिस्ता, बदाम आणि काजू पण बारीक चिरून घेतले। सजावटीसाठी बदाम मोठे ठेवले। हे आपण केकमध्ये टाकणार आहे, पिस्ता, काजू आणि बदाम। आणि त्याच्यासाठी बेकिंग पावडर 1 चमचा आणि अर्धा चमचा सोडा, बेकिंग सोडा आणि 1/4 आपण बटर घेतले आहे। तुम्ही त्याच्यात कोणतं तेल पण वापरू शकतात, उन्नत तेल, शेंगदाण्याचं तेल ते पण वापरू शकतात, नाही तर तूप पण वापरू। मी बटर वापरलं आहे आणि व्हॅनिला एसेन्स वापरू। आता आपण हे मिक्सरमधच्या भांड्यात टाकूया। 1 वाटी जो रवा घेतला आहे तो आपण मिक्सरच्या भांड्यात टाकूया आणि याच्यात साखर टाकून आपण पहिले मिक्सरच्या भांड्यात वाटून घेऊया। त्याच्यात आता आपण रवा आणि साखर वाटून घेतली। त्याच्यात आपण आता दही टाकून, थोडंसं दूध टाकून, अर्ध दूध आपण नंतर टाकूया। आता हे पण परत वाटून, त्याच्यात आपण 1/4 तूप पण टाकून आता मिक्सरमध्ये केल्यामुळे आपल्याला जास्त फेटायची गरज नाही लागणार, की मिक्सरमध्ये मग केल्यामुळे पण कमी फेटलं तरी एकदम केक छान होतो। रवा, साखर, दूध आणि थोडंसं दूध टाकलं आणि दही आणि तूप हे सगळं मिक्सरमध्ये फिरवून घेतलं मिक्सरमधनं। आता आपण पातेल्यात काढूया। आता आपण हा कुकर आपण हे कुकरचं झाकण काढून घ्यायचं, प्रीहीट करून घ्यायचं। त्याच्यातलं आपण रिंग काढून टाकायचं आणि कुकरची सिटी काढून टाकायची आणि यातनं मीठ टाकलं आणि ही जाळी टाकून प्रीहीट गरम करायला ठेवूया। या पातेल्यात केक करणार आहे तिथं आपण सगळं तूप, बटर, तूप काही तुम्हाला तुमच्याकडे जे तुम्ही वापरणार आहे ते सगळीकडे लावून घेऊया छान। बटर पेपर टाकणार आहे त्याच्यात लावूया आणि त्याच्यावर पण आपण लावून घेऊया। थोडे ड्रायफ्रूट्स टाकू आणि सजावटीसाठी पण वरती पण टाकू, पिस्ता, काजू आणि बदामाचे तुकडे हे आपण आता हलवून घेऊ। आपण याला एकदम घट्ट पण नाही, अशी आपली कन्सिस्टन्सी हवी बघा। की आता आपण याच्यात व्हॅनिला एसेन्स टाकूया। आता आपण व्हॅनिला एसेन्स अर्धा चमचा असं टाकूया, छान हलवून घेऊया। आपण हे बघा असं छान हलवून घेऊया। आता आपण प्रीहीट करायला कुकर ठेवला आहे। चमचा आपण बेकिंग पावडर टाकणार आहे आणि अर्धा चमचा आपण बेकिंग सोडा टाकणार आणि थोडंसं दूध टाकूया आणि हलवून घेऊया। ही प्रोसेस पटकन करायला हवी। मिक्सरमध्ये टाकल्यामुळे हे बघा आपलं पीठ एकदम हलकं झालंय। आता हलवून घेऊया आपण त्याला आणि आता आपण हे पातेल्यात आपण बटर लावून ठेवलं होतं त्याच्यात टाकून घेऊया। आता आपण याच्यात बटर पेपर लावला आणि बटर टाकलं, याच्यात टाकूया सगळं। टॅप करून घेऊया आणि याच्यात आपण सगळे काजू, बदाम असं टाकूया।
आणि सगळे ड्रायफ्रूट्स त्याच्यात टाकूया आणि आता आपण कुकरमध्ये करायला ठेवूया. कुकरमध्ये एकदम नीट ठेवा, नाही तर हात भाजू शकतो तुमचा. आता झाकण आपण लावलं आहे एकदम स्लोवर. आपण हा 40 मिनटं होऊ द्यायचा आणि वास यायला लागला की आपण एकदा काढून बघायचा. आता आपण स्लोवर हा 40 मिनटं होऊ देऊ. आता आपण कुकरचं झाकण काढूया. एकदम छान झालं आहे आपल्या. आता आपण चेक करून बघूया. याला चिटकलं नाही म्हणजे आपला केक एकदम छान रेडी आहे. आता आपण ह्या कुकरमधनं काढून घेऊया आणि हा थंड झाल्यानंतर आपण काढायचा. हा झालाय, आपण हा गार झाल्यानंतर आपण प्लेटमध्ये काढायचा. थंड होऊ द्यायचं भांडं एकदम. आणि बाजूनी पण छान झाला एकदम बेकरीसारखा. आपल्या अशा छान कडा पण सुटले. आता आपण तो प्लेटमध्ये काढून घेऊया. छान झाला आहे बघा आपल्याकडं. आपण आता पेपर काढून घेऊया, बटर पेपर लावलेला. बघा आपला मऊ लुसलुशीत जाळीदार असा हा झाला आहे केक. एकदम छान झाला आहे बघा तुम्ही. आणि आपल्या घरच्या साहित्यात जे असतात, रवा तर असतोच आपल्याकडे, दूध असतं, साखर असते आणि तूप, बटर नाही तर तूप नाही तर तेल, म्हणजे वास न येणारं तेल वापरायचं. एकदम छान असा मऊ जाळीदार लुसलुशीत असा बघा एकदम छान झाला आहे बघा. जवळून दाखवते मी तुम्हाला. एकदम छान, एकदम जाळी पडली, एकदम स्पॉन्जी झालं आहे. आता आपण एक कट करून करूया. आणि घरच्या साहित्यात झटपट होणारा आणि आपल्याला केक करताना भीती असते की आपला होईल की नाही, पण हे आपण काय घरी आपल्याकडे असतातच या दूध, साखर, तूप आणि रवा. तर बाहेरून काही आपल्याला आणावं लागत नाही. फक्त बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा आणि ड्रायफ्रूट असतील तर टाका. आता आपण हा कट करूया बघा असं. मला मी दाखवते किती जाळीदार झाला आहे हा आपला केक. हे बघा, याच्या पण ड्रायफ्रूट एकदम मऊ लुसलुशीत जाळीदार असा झाला आहे. अय्यंगार बेकरीमध्ये रवा केक मिळतो तसाच झाला आहे बघा. एकदम छान स्पॉन्जी झाला आहे. आणि आपण बेक कुकरमध्ये केला आहे, त्यामुळे ज्यांच्याकडे ओव्हन नसेल आणि त्यांनी कुकरमध्ये होऊ शकतो, कढईमध्ये पण होऊ शकतो आणि झटपट होतो आणि एगलेस आहे. याच्यात आपण अंड्याचा वापर नाही केला आहे तरी पण हा मऊ लुसलुशीत जाळीदार आपला हा केक झाला आहे. एकदम झटपट तुम्हाला कापून दाखवते. मऊ लुसलुशीत जाळीदार असा आपला केक झाला आहे. झटपट होणारा 100% तुम्ही अशा पद्धतीने केला तर तुमचा केक फसणार नाही. एकदम छान मऊ लुसलुशीत जाळीदार स्पॉन्जी आणि असा केक होईल. तुम्ही नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. आणि रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, आनंदित राहा आणि स्वस्थ राहा.